Hello friends, last period we have seen part second of a play, page number 60, and now today we are going to learn next part of the part second of a play, page number 61. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ नंबर 61 वर त्या ठिकाणी जो प्ले या नाटकातील दुसरा भाग आहे त्याची आपण सुरुवात करतोय. सो लुक ॲट द पेज नंबर 61. फर्स्ट किंग, पहिला राजा काय, त्या पानावर राजा पहिला काय म्हणतो, किंग जस्टिस ॲट लास्ट, take him to the gallows without further delay. शेवटी न्याय झालाच पाहिजे. तर काय करा, टेक हिम टू द गॅलॉज विदाउट फर्दर डे. कुठलाही विलंब न करता त्या व्यक्तीला, जो शिष्य आहे बघा, की जो शिष्य त्या राज्यामध्ये प्रथमच आलेला होता, त्या शिष्याच्या मानेशी हा खास कंप्लीट बसतो व्यवस्थित, आणि म्हणून त्याला कसला विलंब न करता त्या ठिकाणी त्याला घेऊन चला. हँगमॅन अँड गार्ड्स फॉर द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. आणि हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. त्या शिष्याने थोडासा प्रतिकार केला, विरोध केला, पण त्या विरोध त्या ठिकाणी विचार न करता त्याला ते फाशी देणार आणि गार्ड जो पारिक आहे घेऊन जात आहे फाशी देण्यासाठी. किंग जस्टिस डिलेड इज अ जस्टिस डिनाइड. Andhera Nagari prides itself on a prompt action. Our actions speak louder than words. बघा, justice delayed is a justice denied. जे न्यायाला उशीर नाही करता न्याय हा योग्य पद्धतीने झालाच पाहिजे. तरी अंधेरा नगरीमध्ये प्राइड्स, अंधेरा नगरीला अभिमान आहे, इट्सवेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. लगेच त्या ठिकाणी कृती किंवा कार्यवाही केली जाते. याचा अंधेर नगरीला एक विश्वास आहे, अभिमान आहे, गर्व आहे. आवर ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आपली जी कृती आहे, जी बोलणे ही जी कृती आहे ती शब्दापेक्षा कधीही योग्य आहे असं महाराज म्हणतात. व्हॉइसेस अँड शाउट्स हिअर्ड फ्रॉम आउटसाइड or re-enter in a rush with another elderly man. Outside of the court, voices and shouts heard. दरबाराच्या बाहेर त्या ठिकाणी कसा तरी गोंगाट, मोठा आवाज त्या ठिकाणी ऐकायला येतो. All re-enters in a rush with another elderly man. आणि तो एक सगळेच लोक जे बाहेर आवाज करत, मोठ्या आवाजात, ते सगळेच लोक त्या ठिकाणी एका वयस्कर एल्डरली मॅन, एल्डरली पर्सन, एक वयस्कर व्यक्ती, एल्डरली एक वयस्कर व्यक्ती, त्या वयस्कर मॅन व्यक्तीला, त्या माणसाला आतमध्ये घेऊन येत आहेत. किंग व्हॉट यू हॅव यू all return with this stranger alive, and who is this man? काय, आणि परत तुमच्याकडे परत माघारी का आलात, आणि कोण आहे हा व्यक्ती, कोण आहे मनुष्य? फर्स्ट गार्ड, I beg your pardon, your highness, but we are confused indeed. This old man rushed towards
us as we were about to hang the young stranger, and wailed and pleaded that he should be hanged instead. First God काय म्हणतो, I beg your pardon. At first I request or I beg your pardon. महाराज मी तुम्हाला खरोखरच विनंती करतो, Your Highness, महाराज, but we are confused indeed, खरोखर, but we are confused, puzzled, खरोखरच आम्ही गोंधळून गेलो आहोत. This old man rushed towards us. कारण हा म्हातारा मनुष्य वयस्कर व्यक्ती आमच्याकडे आले, and we are about to hang the young stranger. आम्ही या तरुण माणसाला आम्ही फाशी देत असताना तो मनुष्य आमच्याकडे आला, and he begged and pleaded that. Who begged and pleaded? A elderly person. बरोबर ना? A elderly man begged and pleaded. To beg आपण बघितलंय पाठीमागे. To beg म्हणजे रिक्वेस्ट. And pleaded. बघा, he not only pleaded but also begged, or he not only begged but also pleaded. केवळ त्या माणसाने विनवणीच केली असं नाही, तर त्या माणसाने आम्हाला असं सांगितलं, विनंती केली की ही शुड बी हँग्ड इन्स्टेड, की त्यालाच फाशी द्या. याबद्दल आम्हाला त्यांनी की या इन्स्टेड यंग पर्सन, की त्या तरुणग्रस्ताच्या ऐवजी मलाच फाशी द्या, त्याला फाशी द्या. ही इनडायरेक्ट स्पीच म्हणजे ही वापरलं. ही शुड, तो काय प्रत्यक्ष काय म्हटलं सर तो एल्डरली पर्सन? बघा, एल्डरली पर्सन काय म्हटलं असं आहे, ही विल बी हँग्ड इन्स्टेड, आहे का? कसं ही शुड बी हँग्ड इन्स्टेड. इट इज अ इनडायरेक्ट स्पीच. Second God, at first we thought the old man had lost his mental balance. What same man would wish to suffer from such a drastic death willingly? The second God काय म्हणतो की जसं या वयस्कर व्यक्तीने सांगितले की त्या तरुण ग्रस्ताला फाशी देण्याचे मलाच फाशी द्या किंवा मी त्याला फाशी द्या आपण सांगितले, इनडायरेक्ट स्पीच. कारण फर्स्ट गार्ड हा तिसरा व्यक्ती आहे म्हणून तो मी ही शब्द वापरू शकतो. सेकंड गार्ड काय म्हणतो की ॲट फर्स्ट वी थॉट, प्रथमतः मी विचार केला की द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स, की स्वतःला आम्ही असा विचार केला की हा जो म्हातारा किंवा वयस्कर व्यक्ती दिसतो आहे त्याला मानसिक संतुलन कदाचित बिघडले असेल. लॉस इज अ मेंटल बॅलन्स, ठीक आहे. मानसिक संतुलन लॉस, हरवलं असेल, गमावला असेल. व्हॉट सेम मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंगली, की का बरं हा एक चांगला सदग्रस्त स्वतः त्या ठिकाणी मरणाची यातना त्याला भोगायला का आवडत असेल, हा सुरुवातीला मी विचार केला. बट दॅट टाइम फर्स्ट गार्ड त्याच काय म्हणतो, पहिल्या गार्ड म्हणतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यंडर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल. परंतु आम्ही स्वतः विचार केला की या वयस्कर व्यक्तीचं कदाचित मानसिक संतुलन बिघडलं असेल, तर त्याच वेळेला दुसरा पॅराग्राफ जेव्हा म्हणतो त्याच वेळी पहिला पॅराग्राफ काय म्हणतो की परंतु या तरुणग्रस्ताने सांगितलं, बट दिस यंग मॅन सेज, परंतु हा तरुणग्रस्त सांगतो, आम्हाला सांगतो की ही इज अ वाईज एक सुज्ञ शहाणा, वाईज म्हणजे सुज्ञ किंवा शहाणा, आणि लर्न
म्हणजे विद्वान. बघा वाईज शहाणा, सुज्ञ, लर्न म्हणजे विद्वान आणि सेजचा अर्थ साधू. एसएसी सेज म्हणजे काय, साधू. त्या शिष्याने काय तरुण असताना काय सांगितलं की हे एक सुज्ञ व्यक्ती आहे किंवा शहाणा व्यक्ती आहे, विद्वान आहे, विद्वान असे साधू आहे. फ्रॉम द फॉरेस्ट अँडर म्हणजे पलीकडे. अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल, की पलीकडच्या राज्याच्या पलीकडचे जंगल आहे, अरण्य आहे, त्या अरण्यातील एक महान आणि विद्वान असे हे साधू आहेत. आणि मी स्वतः म्हणजे तो तरुण जो सांगतोय, म्हणजे हा कोणाचं तोंडचं वाक्य आहे, तर फर्स्ट गार्डचं तोंडचं वाक्य आहे. म्हणून तो म्हणतो की जो तो म्हणतोय, की तरुण तो म्हणतोय की मी तो त्याचा त्या वयस्कर व्यक्तीचा शिष्य आहे, डिसिपल. सेज, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस, बी काइंड अँड अलाव मी टू बी hanged in a place of my disciple, I beg of you. तो साधू काय म्हणतोय, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस. ये महान अशा महान महाराजा, तुम्ही खूप दयाळू आहात. बी काइंड अँड अलाव मी टू द हँड, मलाच काय करा, फाशीची परवानगी द्या. इन प्लेस ऑफ डिसिपल, इन्स्टेड ऑफ डिसिपल, त्या शिष्याच्या ऐवजी, तो हा शिष्य आहे, त्या शिष्याच्या ऐवजी मलाच फाशी द्या. आय बेग ऑफ यू, मी तुम्हाला विनंती करतो. किंग, व्हॉट अ स्ट्रेंज अपीअर अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. किंग काय, राजा काय म्हणतो बघा, महाराज, व्हॉट अ स्ट्रेंज अपीअर, ही काय विलक्षण विनंती आहे. अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. मला असं विचारायचं वाटतं की एवढा हा सभ्य साधूग्रस्त असताना ह्या न्यायदानाच्या क्रियेमध्ये का समस्या निर्माण करतो आहे. सेज, शोईंग रिग्लेक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट, तो त्याचं गुपित, त्याची इच्छा सांगण्याची नसते. युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज अ नो नो, आय कॅनॉट से इट. की महाराज, सत्य सत्य, नो नाही नाही, आय कॅनॉट से इट, नाही मी काही सांगू शकत नाही, असं त्या ठिकाणी अडखळत तो साधू महाराजांना म्हणतात. परत नेक्स्ट, किंग, आय डिमांड and explanation or I shall not have you hanged in place of your disciple. म्हणजे काय म्हणतो, I demand or explain, I demand an explanation or I shall not have hanged in place of your disciple. तर माझी मागणी आहे काय, तर एक्सप्लेनेशन, की नक्की स्पष्टीकरण मला पाहिजे. और आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड इन द प्लेस ऑफ युअर डिसिपल. तर तुझं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण पाहिजे की का त्या ठिकाणी तुला फाशी द्यायला पाहिजे. तुला सांगत नसतील तर मी तुझ्या शिष्याऐवजी तुला फाशी देणार नाही. काय, आय शॅल नॉट हॅव हँग्ड, मी फाशी तुला देणार नाही. कशाऐवजी, हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसिपल, तुझ्या शिष्याच्या ऐवजी तुला फाशी देणार नाही. सेज, यू सी डॅश यू आर, इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट prophets, now I shouldn't say this. ये तुम्ही वगैरे असं काय अडखळतो शब्द म्हणतो आणि मध्येच काय म्हणतो, इट हॅज बीन प्रेडिक्टेड. प्रेडिक्टचा अर्थ काय, भविष्याचा अंदाज करणे, भविष्य वर्तवणे. तर इट हॅज बीन प्रेडिक्टेड असा अंदाज केला की भविष्य वर्तवले आहे. तुम्ही भविष्यकाराने
आणि नो 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 म्हणतो अँड आय वोंट से दिस, मी काही तुम्हाला सांगू शकत नाही की एनाइड रागाने, एनाइड रागाने स्पीक आउट ॲट वन्स और युअर डिसिपल विल बी हँग्ड. मोठ्या लवकर बोल, लवकर बोल, युअर डिसिपल विल बी हँग्ड. नाही तर काय करेन, तुझ्या शिष्याला मी फाशी देईल. अशा ठिकाणी तो राजा म्हणतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, याच्यानंतर जो भाग आहे तो आपण नंतर पुढे असताना पाहूया. ठीक आहे, आपण थांबूया ठिकाणी आपण.